महायुतींकडून आमदारांच्या कामगिरीचे गुप्त सर्वेक्षण, निष्क्रिय आमदारांची तिकिटे कापली जाणार। लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर महायुतीने विधानसभेसाठी सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे। महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या आमदारांच्या कामगिरीचे गुप्तपणे सर्वेक्षण सुरू केले आहे। या सर्वेक्षणात जे आमदार निष्क्रिय ठरतील त्यांचे तिकीट कापले जाणार आहे। विशेषतः भाजपाने आपल्या सर्वेक्षणाचा हवाला देत लोकसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पत्ते कापले होते। त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे सर्वेक्षण यंत्रणा राबवली जात आहे। विधानसभेच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीची आचारसंहिता येत्या सप्टेंबर महिन्यात लागणार आहे। लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता ही निवडणूक महायुतीला सोपी राहिलेली नाही। राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचे मोठे आव्हान महायुतीच्या तिन्ही पक्षांसमोर आहे। आपल्या वाट्याला येणाऱ्या जागेवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे तीनही पक्षांसाठी महत्त्वाचे आहे। त्या दृष्टीने निवडून येण्याची क्षमता आणि मतदारसंघात आमदारांची असलेली छबी हे महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांनी आपल्या आमदारांचे सर्वेक्षण सुरू केले आहे। मात्र भाजपने आपल्या आमदारांबरोबरच सहकारी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातही सर्वेक्षण सुरू केले आहे। सर्वेक्षणासाठी या तीनही पक्षांनी या क्षेत्रात अनुभव असलेल्या संस्थांची नेमणूक केली आहे। अजित पवारांनी आपल्या आमदारांच्या मतदारसंघात आतापर्यंत 2दा सर्वेक्षण केले आहे। भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपले सर्वेक्षण पूर्ण केले आहे। या आधारे विद्यमान आमदारांना तिकीट द्यायचे की नाही हे ठरणार आहे। तसेच पर्यायी उमेदवारांची नावे काढली जात आहेत। अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।